कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो मॅडम, मी सांगितलं ना तुम्हाला, येथे डॉक्टर सिद्धार्थ म्हणून कोणीही नाहीये। तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला तरी कळतंय का? अहो ज्यांचं हॉस्पिटल आहे तेच इथे नाहीये हे तुम्ही मला सांगताय। अहो कोणी सांगितलं हे तुम्हाला? सिद्धार्थने स्वतः मला सांगितलंय। अहो तुमच्याशी कोणीतरी खोटं बोललंय। व्हॉट नॉनसेन्स! माझा सिद्धार्थ माझ्याशी कधीच खोटं नाही बोलू शकत। सूर्य सांग ना यांना, आपण इथे ऑलरेडी आलो, हे सगळं बघितले, प्लीज काहीतरी बोल। त्यांनी स्वतः आपलं हे हॉस्पिटल दाखवलंय। हे बघा, तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे। मला तुम्ही एक सांगा, हे हॉस्पिटल हल्ली सुरू झालंय ना? हो, हे खरंय। तेच तर मी तुम्हाला सांगते, हे हॉस्पिटल माझ्यासाठी सिद्धार्थने ओपन केलंय। आम्ही एकत्र इथे प्रॅक्टिस करणार आहोत। इथे माझे केबिन सुद्धा आहे। तुम्हाला खोटं वाटतंय का? हे बघा, मी माझ्या नावाची तुम्हाला पाटी दाखवते। माझ्या केबिनवर माझ्या नावाची पाटी। तू नेहमी म्हणतेस ना, यू वॉन्ट युअर ओन हॉस्पिटल, सो दिस इज युअर हॉस्पिटल। माझ्या नावाची पाटी। सिद्धार्थ माझ्याशी खोटं? हे बघा मॅडम, तुम्ही हॉस्पिटलमध्ये असं फिरू शकत नाही। तुम्ही जा बरं इथून, नाहीतर मला सिक्युरिटी बोलवावी लागेल। हो, जातो आम्ही, जातो। सूर्य, सिद्धार्थ त्याने मला ऐक, तू नको काळजी करू। अगं काहीतरी कारण असेल म्हणून सिद्धार्थ असं वागला असेल, नाहीतर तू नाही असं वागणार। आणि तू भेटल्यावर सांगेल तुला सगळं काय झालं काय नाही ते। मला काय वाटतं माहितीये का, आपण त्याला इकडे शोधतोय ना, तू तिकडे देवळात पोहोचला असेल। आपण जाऊन बघूया का देवळात? चल आपण देवळात बघूया। चल। बस झालं, खूप वाट पाहिली। आता मी निघतो। माझ्या वेळेला काही किंमत आहे की नाही? दोघेच दिसतात, नवरा दिसत नाही। म्हणजे आज एकाने अजून एका मुलीला फसवलं तर? गुरुजी, सिद्धार्थ आला का? तुम्ही शोधायला गेला होतात, मी नाही। तुळजा, ए अगं नको ना रडू। अगं तो त्याच्या आई वडिलांना घ्यायला गेला असेल, नाहीतर त्याच्या मित्रांना। अगं येईल तो इतक्यातच। ए अगं ऐक ना, नको ना रडू। तुळजा पोरी, खूप लग्न लावली आहेत मी आजवर, कित्येक प्रसंगांचा साक्षीदार आहे मी। कधी मुलगी लग्नाला हजर राहत नाही, तर कधी मुलगा। कधी दोघे राहिले हजर, तर त्यांचे नातेवाईक दत्त म्हणून उभे राहतात आणि त्यांचं लग्न राहून जातं। कित्येक पोरींना ज्याच्यावर प्रेम केलं तो लग्नाला हजर झाला नाही म्हणून इथून रडत जाताना पाहिलंय मी। पोरी, अजून वेळ गेलेली नाही, सावर स्वतःला। कुणाला काही कळायच्या आत घरी जा। तुझे आई वडील तुझं चांगल्या मुलाची लग्न लावून देतील। चांगला मुलगा, चांगला मुलगा, खूप चांगला मुलगा शोधलाय त्यांनी माझ्यासाठी।
मी काय मित्र आहे ना यांची. काळजी घ्या यांची आणि घरी न्या यांना. का सिद्धार्थ, का वागलास तू माझ्यासोबत असं? का फसवलंस तू मला? माझ्या स्वतःपेक्षा मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला. मनापासून प्रेम केलं तुझ्यावर. कुठे चुकले मी? कुठे चुकले? का दगा दिलास तुम्हाला? का माझा विश्वासघात केला? काय मिळालं तुला मला फसवून? का माझ्या प्रेमाची तू मला एवढी मोठी शिक्षा दिलीस? तुळजा, तुझं सावर स्वतःला. कसं सावरू मी स्वतःला? कसं सावरू? माझ्या प्रेमाची आज राग झाली. माझ्या विश्वासाला खूप मोठा तडा गेला. कधी भरून न निघणारी जखम देऊन गेलाय तू मला. आयुष्यभर सोबत राहण्याच्या शपथा घेतल्या होत्या आम्ही. एकमेकांचं आयुष्य नावावर करण्यासाठी वचन घेतलं होतं. पण तो सगळं सोडून मला एकटीला सोडून निघून गेला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.